वजन कमी करण्याचे खूप सारे प्रयत्न करून झाले, पण वजन काही कमी होत नाहीये. कारण ह्या 7 चुका प्रत्येक भारतीय व्यक्ती करत असते. पहिली चूक, सकाळचा नाश्ता स्किप करणे. सकाळी काहीच न खाल्ल्यामुळे शरीर हे लो एनर्जी मोड मध्ये जाते, क्रेविंग्स वाढतात आणि त्यामुळे रात्री जास्त खाल्लं जातं. दुसरी चूक म्हणजे रात्रीचं हेवी जेवण. दिवसभर कमी खाणे आणि रात्री पोट भरून जेवणे हे फॅट स्टोरेज वाढवतात. तिसरी चूक, प्रोटीन कमी खाणे. दिवसभरातून जर फक्त 10 ते 15 ग्रॅमच प्रोटीन बॉडीमध्ये जाते तर फॅट लॉस तुमच्या स्वप्नातही विसरा. चौथी चूक, फक्त वॉक किंवा कार्डिओ करणे. वॉक किंवा कार्डिओ करणे नक्कीच फायदेशीर आहे, पण त्याने तुमचं वजन कमी होणार नाहीये. कारण स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याशिवाय मेटाबॉलिझम बूस्ट होत नाही आणि तुमचे मसल सुद्धा बिल्ड होत नाही. पाचवी चूक म्हणजे 6 ते 7 तासांची झोप न घेणे. कारण जर झोप तुमची कमी होतीये तर तुमचे हार्मोन्स सगळे बिघडतात आणि त्यामुळे तुमची क्रेविंग्स वाढते आणि बेली फॅट वाढायला लागतं. सहावी चूक म्हणजे दिवसभरात मोठा गॅप ठेवणे. सकाळी काय खाल्लं तर खायचं आणि डायरेक्ट मग रात्री जेवायचं. एवढ्या मोठ्या गॅपने शरीरात इन्सुलिन स्पाइक होते, शुगर क्रेविंग्स त्याच्यामुळे वाढतात आणि फॅट स्टोरेज त्याच्यामुळे जास्त होतं. सातवी चूक म्हणजे स्टेप्सचा काउंट न ठेवणं. 2-3 हजार स्टेप्स मध्ये फॅट लॉस होईल तरी कसा? बॉडीला रोज एक्स्ट्रा मोमेंटमची गरज असते. आणि मग ह्या सगळ्या 7 चुकांवर नक्की उपाय तरी काय? रोज 7 ते 10 हजार स्टेप्स चाला. नंबर 2, दिवसाला 60 ते 80 ग्रॅम प्रोटीन खा. नंबर 3, रात्री हलके जेवण करा. नंबर 4, आठवड्यातनं 3 वेळा तरी स्ट्रेंथ ट्रेनिंगला प्राधान्य द्या. नंबर 5, प्रत्येक मील मध्ये 3 ते 4 तासाचा गॅप ठेवा. आणि नंबर 6 आणि सर्वात महत्वाचं, सकाळचा नाश्ता हा प्रोटीन रिच असायलाच हवा. आणि जर ह्या चुका तुम्ही दुरुस्त केल्या तर रिझल्ट तुम्हाला उद्यापासून दिसायला लागेल. स्टे कन्सिस्टंट, स्टे हेल्दी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या फिटनेस जर्नीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कारण आपण सगळे एकत्र हेल्दी होऊयात.